आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 15 व 16 कथा स्वरूपात. भगवान विष्णूंनी लक्ष्मीदेवी सांगितले, हे देवी, द्वादशीचे व्रत केल्यामुळे अंबरीश राजाचा कसा उद्धार झाला हे मी तुला मागील अध्यायात सांगितले. आता श्रीराम प्रभूंनी देखील ही साधना द्वादशीचे व्रत केले होते. त्यावेळी काय प्रसंग घडला व हे व्रत कसे पूर्ण केले ते सांगतो. एकदा विभीषण अयोध्येत भेटायला श्रीरामांकडे आला. तो दुःखी कष्टी होता. त्यास प्रभू श्रीरामांनी विचारले, तुझ्या दुःखाचे काय कारण आहे ते सांगावे. त्याने सांगितले, शतमुखी रावणाच्या कन्येने आपल्या पित्यास जाऊन सांगितले, माझा विवाह कुंभ निकुंभशी झाला असून पुढरीळ नावाचा माझा पुत्र आहे. रावणाच्या वंशातील आपण असून माझ्या मुलास लंकेच्या राजसिंहासनावरती बसवायला हवे होते, पण श्रीरामांनी विभीषणास राज्याभिषेक केला व त्यास लंकापती केले आहे. शतमुखी रावणास क्रोध आला. त्याने लंकेवरती आक्रमण केले, लंका जिंकली व मला हाकलून दिले आहे असे विभीषणाने सांगितले. हे ऐकताच श्रीरामांना क्रोध आला. त्यांनी सांगितले, हे विभीषणा, मी प्रतिज्ञा करतो, ही एकादशीची संध्याकाळ आहे. एका रात्रीत त्याचा पराजय करून तुला तुझे राज्य परत करून सूर्योदयाच्या आत मी येथे येईल व माझे साधना द्वादशीचे व्रत पूर्ण करेन. विभीषणासहित सर्वांना शंका आली, एका रात्रीत हे कार्य कसे पूर्ण होणार. मारुती तेथेच हजर होता. त्याने सांगितले, प्रभू, तुम्ही सर्वजण माझ्या महाकाय शरीरावरती बसावे. मारुती अयोध्येच्या बाहेर निघाला. शरीर इतके महाकाय केले की एक पाय अयोध्येतून उचलला व दुसरा पाय शतमुखी रावणाच्या नगरीत ठेवला. तेथे सर्व उतरले व रात्री घनघोर युद्ध झाले. अचानक झालेल्या आक्रमणाने शतमुखी रावण घाबरला, पण मध्यरात्र उलटली तरी त्याचा वध होत नव्हता. म्हणून श्रीराम चिंताग्रस्त झाले. तेव्हा नारद मुनी प्रकट झालेत. त्यांनी सांगितले, प्रभू, या शतमुखी रावणाचा वध हा आदिमायेच्या हातून होणार आहे. सीता तर अयोध्येत आहे, तिला त्वरित आणावे तरच याचा वध होईल. हे ऐकून त्यांनी मारुतीस बोलवले. मारुतीस सर्व वृत्तांत सांगितला. त्याने सांगितले, अवघ्या काही वेळात सीता माता येथे असेल. मारुतीने पुन्हा महाकाय रूप धारण केले व एका पावलात अयोध्येत पोचला. रूप लहान केले. सीतेची झोप मोडू नये म्हणून तिला राजमहालासहित उचलले व श्रीरामांसमोर आणून महाल ठेवला. त्यामुळे सीता जागी झाली. श्रीरामांना नमस्कार केला. त्यांनी तिला सर्व वृत्तांत सांगितला. तिने त्वरित आदिमायेचे रूप धारण केले. त्वरित त्याचा वध केला. विजय प्राप्त होताच श्रीरामांनी सांगितले, आता पहाट होण्याची वेळ झाली आहे. लंकेत जाऊन विभीषणास पुन्हा राज्याभिषेक करू व लगेच अयोध्येत जाऊ. सर्वांनी होकार दिला. मारुतीने सर्वांना शतमुखी रावणाच्या नगरीतून लंकेत आणले. विभीषणास राजसिंहासनावर बसवले. श्रीरामांनी वचनपूर्ती केली. विभीषणास सांगितले, आता अयोध्येत भरत वाट पाहत असेल, आम्हाला त्वरित निघायला हवे. म्हणून मारुतीच्या महाकाय शरीरावरती सर्वजण बसलेत व अयोध्येत परत आलेत. भरतने सर्व सिद्धता करून ठेवली होती. सूर्योदयापूर्वी व्रतपूजन पूर्ण केले. भगवंतास नैवेद्य दाखवला व पारणे केले, तेही सूर्योदय होण्याच्या आत. पण हे सर्व शक्य झाले ते केवळ श्रीराम सेवक श्रीराम भक्त हनुमानामुळे. येथे अध्याय 15वा पूर्ण झाला. अध्याय 16व्यामध्ये स्मृतिविलासिनीची कथा आहे. लक्ष्मीदेवीने भगवान विष्णूंना विचारले, आपण मला स्नानाचे महत्त्व सांगितले, एक दिवसाचे पुण्य सांगितले, पण यामुळे फक्त मानवाचे कल्याण होते की भूत पिशाचे यांचे देखील कल्याण होते. त्यांनी सांगितले, अधिक महिन्यात तीर्थक्षेत्री स्नान केल्याने मानवाचे तर कल्याण होतेच, पण भूत पिशाच्याचे देखील कल्याण होते. लक्ष्मींनी विचारले, ते कसे. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, याबाबत एक कथा आहे, ते सांगतो. फार पूर्वी इंद्राच्या दरबारात स्मृतिविलासिनी नावाची एक अप्सरा होती. एक दिवस ती कुरुक्षेत्राजवळ वनविहारासाठी आपल्या सख्यांसहित आली. त्यावेळी त्या बोलत असत्या, चर्चा करीत होत्या, या जगात किती प्रकारचे अंध लोक असतात. तेव्हा सख्यांनी उत्तर दिले, जन्मांध, कामांध, विषयांध, मदिरांध, धनांध असे अनेक प्रकारचे लोक असतात. ना स्मृतिविलासिनीच्या मनात वासना निर्माण झाली. ती त्यातच कामांध झाली. त्याच विचारात असताना समोरून दुर्वास ऋषी येत होते. तिने त्यांनाच वरमाला घातली व आपली कामना सांगितली. ते क्रोधित झालेत. हे अप्सरे, मी दुर्वास ऋषी आहे. तू माझ्या गळ्यात वरमाला घातली, पण तरीही हे शक्य नाही. आता तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. म्हणून तिला शाप दिला, तुला पिशाच योनी प्राप्त होईल.
पण स्मृतिविलासिनी अप्सरेने त्यांची क्षमा मागितली. तेव्हा त्यांनी सांगितले, मी दिलेला शाप तर परत घेता येणार नाही. आता ह्या वनात तू पिशाचिनी म्हणून भटकत राहशील. पुढे अधिक महिना येईल, त्यावेळी एक ऋषिकन्या तुझा उद्धार करेन असे सांगितले व ऋषी निघून गेले. स्मृतिविलासिनी पिशाचिनीचे जीवन जगू लागले. पुढे अधिक महिना आला. याज्ञ वल्क्य ऋषींची कन्या आपल्या सखींसहित गंगा स्नानास जात होती. हिने तिचा मार्ग अडवला, सर्व वृत्तांत सांगितला व तूच माझा उद्धार करावा असे तिला सांगितले. तिने सांगितले, ठीक आहे, मी स्नान करून येते. ती स्नान करून आली. हिला 1 दिवसाचे अधिक महिन्याचे गंगा स्नानाचे पुण्य दान दिले. लगेच तिचा उद्धार झाला. ती पुन्हा इंद्रलोकात निघून गेली. या ठिकाणी अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 16वा पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.